ऑलरेडी आपण केस नंबर 1 आणि केस नंबर 2 डिस्कस केलेला आहोत ब्लॉक अँड शू ब्रेकमधली. सो आता आपण थर्ड केस डिस्कस करू. तर थर्ड केसमध्ये काय आहे, हा जो एफ ऑफ टी आहे तो एफ ऑफ टी काय आहे, फलक्रम पॉईंट ओच्या वरच्या साईडला आहे ॲट अ डिस्टन्स ए फ्रॉम फलक्रम पॉईंट. ओके. आता फर्स्ट केसमध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत, क्लॉकवाईज रोटेशन ऑफ ब्रेकड्रम कन्सिडर करणार आहोत. ज्या अर्थी हा क्लॉकवाईज रोटेशन होते त्या अर्थी एफ ऑफ टी काय होणार आहे, टुवर्ड्स राईट ॲक्ट होणार आहे, बरोबर. आणि नॉर्मल रिॲक्शन काय होणार आहे, अपवर्ड डिरेक्शनला ॲक्ट होईल. पी जो आहे तो आपण काय केलं, डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲट द फ्री एंड ऑफ द लिव्हर ॲक्ट केलेला आहे. आता हा जो आहे तो एक्स आहे. एक्स म्हणजे काय आहे, फलक्रम आणि नॉर्मल रिॲक्शन किंवा सेंटर ऑफ द ब्रेकड्रम यांच्यामधला डिस्टन्स आहे. यल म्हणजे काय आहे आपलं, सो फलक्रम आणि एफर्टमधला डिस्टन्स आहे. आता आपल्याला काय करायचं, इक्विलिब्रियम कंडिशन्स चेक करायचे, दॅट इज मुवमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0. सो ह्यामध्ये बघा, पहिला जो फोर्स आहे तो आर एन आहे, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन. आणि हे जे डिस्टन्स आहे ते काय आहे आपलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे एक्स, दॅट इज आर एन इंटू एक्स. दुसरं जे आहे तो पी, दॅट इज द फोर्स अप्लाइड, पी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सेस, दॅट इज पी इंटू एल. आणि थर्ड फोर्स जो आहे तो एफ ऑफ टी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे आपला, ए आहे. सो एफ ऑफ टी इंटू ए. आता ह्याचं आपल्याला साईन कन्व्हेन्शन बघायचं आहे. ज्या अर्थी नॉर्मल रिॲक्शन आपल्या अपवर्ड डिरेक्शनला लागते त्या अर्थी ह्याचा जो काय मुवमेंट असणार आहे अबाउट टू हा काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज असणार आहे. सो हा मायनस येईल. नेक्स्ट येईल पी इंटू एल, हा काय असणार आपला क्लॉकवाईज असणार आहे, त्यामुळे हा काय येईल प्लस येईल. आणि राहिला आणि थर्ड फोर्स जो आहे तो एफ ऑफ टी आहे. एफ ऑफ टी इंटू ए बघा, टुवर्ड्स ओ आणायचा आपल्याला एफ ऑफ टी. सो इथे जर बघितला तो एफ ऑफ टी टुवर्ड्स ओ आणताना या डिरेक्शनला येईल, म्हणजे इथून खाली असं. हा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज, सो क्लॉकवाईज असल्यामुळे हा काय येईल आपला प्लस येईल, बरोबर. आता मी काय करतो बघा, हे जे मायनस आर एन इंटू एक्स आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे नेतो. सो हे पी इंटू एल प्लस एफ ऑफ टी इंटू ए इज इक्वल टू काय होणार आहे आपलं, आर एन इंटू एक्स होईल. एफ ऑफ टी पलीकडे घेऊन जाते. सो पी इंटू एल इज इक्वल टू आर एन इंटू एक्स मायनस एफ ऑफ टी इंटू ए. एफ ऑफ टीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, सो ती पुट करतो आहे मायनस म्यू इंटू आर एन इंटू ए. आता ह्या दोन्हीमधनं मी काय कॉमन काढतो आहे, नॉर्मल रिॲक्शन कॉमन काढल्यानंतर मला काय मिळणार आहे बघा, ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस म्यू ए, दॅट इज द पी एल. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, यातून परत नॉर्मल रिॲक्शन फाइंड आउट करायचं आहे. सो पी एल डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू ए. आता फायनल आउटपुट आपल्याला काय घ्यायचं आहे, ब्रेकिंग टॉर्क, दॅट इज टी बी. सो टी बीची व्हॅल्यू काय येईल बघा, टी बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे द म्यू इंटू आर एन इंटू आर, पुढे द व्हॅल्यू ऑफ आर एन फ्रॉम दिस. सो काय मिळणार आपल्याला, म्यू इंटू पी इंटू एल इंटू आर डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू ए. दिस इज द फॉर्म्युला फॉर ब्रेकिंग टॉर्क व्हेन ब्रेकडाऊन रोटेट्स इन क्लॉकवाईज डिरेक्शन. आता सेकंड बघू अँटी क्लॉकवाईजसाठी. सो अँटी क्लॉकवाईज रोटेशनसाठी काय होणार आहे, एफ ऑफ टी जो असेल तो टुवर्ड्स लेफ्टला ॲक्ट होईल. आता हा एफ ऑफ टी असेल, यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण ए घेतो आहे. हे जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे आपलं, हे जे डिस्टन्स आहे ते एल आहे. आणि एफर्ट जो काय अप्लाय करतो आहे तो आपण डाऊनवर्ड डिरेक्शनला अप्लाय करतो आहे. ज्या अर्थी एफर्ट डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे त्या अर्थी नॉर्मल रिॲक्शन हे नेहमी काय असते, अपवर्ड डिरेक्शनला असते नॉर्मल रिॲक्शन. आता आपण काय करणार आहोत, परत मुवमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0, दॅट इज द इक्विलिब्रियम कंडिशन्स चेक करणार आहोत, सॅटिस्फाय करते का बघायचं आपल्याला. सो समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0 असणार आहे, कारण की हे स्टेडी स्टेटला येणार आहे. ओके. आता नॉर्मल रिॲक्शन, पहिला फोर्स नॉर्मल रिॲक्शन आहे. सो आर एन इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, कारण की आपल्याला काय घ्यायचं त्याचा मुवमेंट घ्यायचा. सो आर एन इंटू एक्स. सेकंड परत आहे पी इंटू एल. आणि थर्ड जो आहे तो एफ ऑफ टी इंटू ए इज इक्वल टू काय असणार 0. आता साईन कन्व्हेन्शन बघू. आर एन इंटू एक्स काय येणार बघा तुमचा, वरच्या डिरेक्शनला चालला आहे, सो इट इज मायनस पी इंटू एल डाऊनवर्ड डिरेक्शनला, दॅट इज प्लस. आता राहिला एफ ऑफ टी इंटू ए. एफ ऑफ टी इंटू ए काय येणार आहे, टुवर्ड्स फलक्रम घेतल्यानंतर हा अँटी क्लॉकवाईज येईल, बरोबर, लाईक दिस. सो अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे हा मायनस होईल. आता काय करणार आहे मी, पी एल ह्या साईडला ठेवतो आहे आणि ह्या मायनस जे काही दोन आहेत ते पलीकडे घेऊन जातो आहे. सो आर एन इंटू काय येणार इथं, एक्स येणार प्लस एफ ऑफ टी इंटू ए येणार. एफ ऑफ टीची व्हॅल्यू परत एकदा पुट करत आपण, आर एन एक्स प्लस म्यू इंटू आर एन इंटू ए येणार. कॉमन काय काढतो परत, नॉर्मल रिॲक्शन कॉमन काढल्यानंतर फॉर्म्युला एक्स प्लस म्यू एच्या फॉर्मॅटमध्ये, दॅट इज इक्वल टू पी एल. सो आर एन इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला, पी एल डिवायडेड बाय एक्स प्लस म्यू ए.
आता आपल्याला फायनली काय फाइंड आउट करायचं आहे, ब्रेकिंग टॉर्क दॅट इज टी बी इज इक्वल टू म्यू इंटू आर एन इंटू आर. सो टी बी इज इक्वल टू म्यू इंटू पी इंटू एल इंटू आर डिवायडेड बाय एक्स प्लस म्यू ए. ओके, इथे एक्स मायनस म्यू मिळाला, इथे एक्स प्लस म्यू मिळाला. परत एकदा केस 3मध्ये तुमच्या लक्षात येईल की जो काही डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये मायनस आणि प्लस एवढाच फरक आहे, बाकीचं सगळं सेम मिळालेलं आहे. बरोबर. सो आपण आत्तापर्यंत केस 1, केस 2 आणि केस 3 डिस्कस केलेले आहे. आता एक्झाम पॉईंट व्ह्यू जर बघितलात तर तुम्हाला दोन्ही मेथडनं जाता येतं. म्हणजे डायरेक्टली फॉर्म्युले लक्षात ठेवून किंवा ह्या पद्धतीनं काय करू शकतो आपण, मोमेंट फाइंड आउट करून डायरेक्टली ब्रेकिंग टॉर्कच्या व्हॅल्यूज वगैरे फाइंड आउट करू शकतो. बरोबर. आता आपण काय करूया, केस 1, केस 2 आणि केस 3 यांचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे आणि ते कम्पेअर कसे करायचे ते 1 बाय 1 डिस्कस करू. आता इथं बघा, इथं मी टेबल फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे. इथं केसेस लिहिलेले आहेत, केस 1, केस 2 आणि केस 3 लिहिलेलं आहे. त्याची कंडिशन लिहिलेलं आहे, क्लॉकवाईज रोटेशनला काय फॉर्म्युला येईल आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशनला काय फॉर्म्युला येईल. काही लक्षात कसं ठेवायचं ते बघू. इथं जर बघितलं तर पहिली कंडिशन आपली काय होती, पहिल्या कंडिशनला काय होतं, हा जर फलक्रम पॉईंट असेल आपला तर फलक्रम पॉईंट आणि हा जो असणार आहे तो काय असणार आहे, एफ ऑफ टी असणार आहे. हे दोन्ही काय असणार आहे, इनलाईन असणार आहेत. बरोबर. ही पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय होतं बघा, जो काही आपला एफ ऑफ टी होता, एफ ऑफ टी काय होता, फलक्रम पॉईंटच्या खाली होता. म्हणजे हा जर आपला फलक्रम पॉईंट असेल तर एफ ऑफ टी इथं असणार आहे. सो एफ ऑफ टी यांच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आपलं ए डिस्टन्स असणार आहे. आणि थर्ड केसमध्ये काय होतं, तुमचं फलक्रम पॉईंट एफ ऑफ टीच्या बॉटम साईडला. सो लाईक दिस ए पॉईंट. हे डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आता फॉर्म्युले बघू. पहिल्या केसमध्ये काय होतं आपलं, फर्स्ट केसमध्ये टी बी दोन्ही कंडिशनला सेम होता. पण केस 2 आणि केस 3मध्ये काय झाला, तो चेंज झाला. इथं बघितल्यानंतर लक्षात येईल, मी रेड कलरमध्ये 2 लिहिलेले आहेत बघा. ब्रेकिंग टॉर्क ह्या केसमध्ये ज्यावेळी क्लॉकवाईज असेल, म्हणजे केस नंबर 2मध्ये क्लॉकवाईज असेल आणि केस नंबर 3मध्ये अँटी क्लॉकवाईज असेल, त्यावेळी काय मिळतील आपल्याला, सेम मिळतील. ओके. आणि केस 3मध्ये बरोबर ह्याच्या अपोजिट. म्हणजे कुठलाही केस नंबर 2 किंवा केस नंबर 3 या दोन्हीमधली कुठलीही एक जरी केस लक्षात ठेवली तर आपण काय करू शकतो, ॲटोमॅटिकली उरलेली जी काही थर्ड केस आहे त्याची फॉर्म्युले रिमेंबर करू शकतो. ओके. तर सर्वांनी फक्त हा टेबल जरी लक्षात ठेवला तरी चालतं, किंवा मी आत्तापर्यंत जे काही तुम्हाला मुवमेंट कशी घ्यायची किंवा काय घ्यायचे हे जर लक्षात ठेवला तरी खूप चांगलं होईल. कारण की एक्झामला ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम पडतोच म्हणजे पडतो. आता ह्यानुसार आपल्याला सेल्फ लॉकिंग आणि सेल्फ एनर्जी ब्रेक काय असतात ते बघायचं आहे. ओके. कारण की ज्यावेळी आपण ब्रेक आणि ब्रेकचे जे काही डायमेन्शन्स आपण फिक्स करणार आहोत तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर सेल्फ लॉकिंग आणि सेल्फ एनर्जिंग ब्रेक म्हणजे काय, नावातच आहे ते. सेल्फ म्हणजे स्वतःच्या स्वतः लॉक होत असेल तर, किंवा स्वतःच्या स्वतः एनर्जी प्रोड्यूस करत असेल तर त्याला सेल्फ लॉकिंग किंवा सेल्फ एनर्जिंग ब्रेक असं म्हणणार होतं. आता ते कशावरती डिपेंड आहे, इथं बघितलं लक्षात येईल. केस नंबर 2 ज्यावेळी आपण डिस्कस केली त्यावेळी इथं जो काही आपल्याला रिॲक्शन मिळाली, म्हणजे ब्रेकिंग टॉर्क मिळाला, तो काय मिळाला, म्यू इंटू पी इंटू एल आर डिवायडेड बाय एक्स मायनस म्यू ए असा मिळाला. बरोबर. आणि ज्यावेळी केस नंबर 3 डिस्कस केली त्यामध्ये आपल्याला काय मिळालं बघा, एक्स मायनस म्यू एच बॉटमला मिळालं. बरोबर. सो ही जर इन द इनिशियल फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर कसं होणार आहे बघा, इक्वेशन आर एन इंटू एक्स इज इक्वल टू पी इंटू एल प्लस म्यू इंटू आर एन इंटू ए. आता हा जो काही इफेक्ट आहे म्यू इंटू आर एन इंटू ए, म्यू आर एन म्हणजेच काय आहे आपला एफ ऑफ टी आहे. सो एफ ऑफ टी म्हणजे काय, टँजेन्शियल फोर्स. जो काही टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स त्याच्यामध्ये तयार होणार आहे तो टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स आहे एफ ऑफ टी. बरोबर. आता हा एफ ऑफ टी काय झालेला आहे बघा, तुम्हाला जो काही लावायला लागणारा एफर्ट आहे पी इंटू एल, ह्या पी इंटू एलमध्ये ॲड झालेला आहे. आणि हा ज्या अर्थी ह्यामध्ये ॲड झालेला आहे त्या अर्थी काय करतोय तो, ब्रेकिंगसाठी ॲडिशन झालेला आहे. म्हणजे ऑलरेडी तो काय करतोय, ब्रेक एनर्जी जी काही आपण पी इंटू एल अप्लाय केल्यानंतर मिळणार आहे त्यामध्ये ॲड झालेलं आहे. म्हणून ज्यावेळी हा यामध्ये ॲड होईल त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार आहे, सेल्फ एनर्जिंग ब्रेक असं म्हणणार आहे. बरोबर. स्वतःच्या स्वतः ती जी काही ब्रेकची सिस्टीम आपण यूज केलेली आहे ती काय करते, त्यामध्ये ब्रेकसाठी एनर्जी ॲड करते. सो त्याला आपण सेल्फ एनर्जिंग ब्रेक असं म्हणणार आहोत. लक्षात आलं. आता बघू सेल्फ लॉकिंग ब्रेक म्हणजे काय. आता हा जो काय फॉर्म्युला आपला आहे तो काय केला मी पी एलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतला. हे या साईडला आणलं आणि त्यामधनं आर एन काय केलं आपण कॉमन काढलं. सो आर एन इन ब्रॅकेट एक्स मायनस म्यू लागला. आता ब्रॅकेटमध्ये जर बघितला, जर एक्सची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू म्यू ए असेल, लेस दॅन इक्वल टू म्यू ए असेल तर काय होणार आहे बघा, हा जो ब्रॅकेट आहे एकतरी आपल्याला 0 मिळेल और काय मिळेल, निगेटिव्ह टर्म मिळेल.
म्हणजे ज्या अर्थी हा झिरो होतो आहे, म्हणजे एफर्ट जो आपल्याला लावायला लागणार आहे, लोड जो आपल्याला लावायला लागणार आहे ब्रेकिंगसाठी, तो लावायलाच लागणार नाही, कारण की ही व्हॅल्यू आपल्याला झिरो मिळणार आहे किंवा निगेटिव्ह मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळी हे झिरो किंवा निगेटिव्ह मिळेल, म्हणजेच एक्स जो काय आहे, एक्स म्हणजे काय आहे आपला फलक्रम पॉईंट, हा फलक्रम पॉईंट आणि तुमचं जे काही ड्रम आहे त्या ड्रमचा म्हणजे नॉर्मल रिॲक्शन जिथे मिळते यांच्यामधलं डिस्टन्स आहे, हे जर डिस्टन्स म्यू इंटू ए यांचा जो काही प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टपेक्षा लेस दॅन असेल किंवा इक्वल टू असेल, त्यावेळी आपल्याला कुठल्याही पद्धतीनं एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायची गरज नाही, कारण की तो ब्रेक जो असणार आहे तो काय असणार आहे, सेल्फ लॉक झालेला ब्रेक असणार आहे. बरोबर. म्हणजे ज्यावेळी आपण ॲप्लिकेशन्सला यूज करणार आहे त्यावेळी आपल्याला सेल्फ लॉकिंग ब्रेक नको आहेत, सेल्फ एनर्जिंग ब्रेक असले तर चालतात. म्हणजेच जे काही डिस्टन्स एक्स आपण घेणार आहोत ते ऑलवेज काय आलं पाहिजे, म्यू इंटू ए यांचा जो काही प्रोडक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. डिप्लोमा स्टुडंटसाठी सेल्फ लॉकिंग, सेल्फ एनर्जिंग हा जो काही पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे मॅक्सिमम टाईम्स हा परीक्षेला विचारलेला आहे. सो तुम्हाला ऑब्वियसली समजलं असेल. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स पडतात. सो एकतरी फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा मेथड लक्षात ठेवा. ओके, थँक्यू.